नमस्कार मंडळी, सोनाली किचन कट्टा रेसिपी चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत मस्त करडईची भाजी। तुम्ही करडईची भाजी कशी करता मला कमेंट्स करून सांगा। तर आज माझ्या पद्धतीने एकदा करडईची भाजी बनवून तर बघा, एकाऐवजी 2 भाकरी खाली नक्की गॅरंटी आहे। तर अशा पद्धतीची मस्त कोवळी करडईची भाजी आणायची, अशी एकदम बारीक अशी कापून घ्यायची। तुम्हाला जर हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण माझा नवीन चॅनल आहे। तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे। एक गृहिणी म्हणून मला एक लाईक एक सबस्क्राइब नक्की करा। अशा पद्धतीने बघा, मस्त असं एकदम बारीक आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे कोवळे देठ ठेवायचे आहेत भाजीमध्ये। एकदम बारीक कापून अशी आपल्याला धुवून घ्यायची आहे बघा, ह्या पद्धतीने। तर अशा पद्धतीने करडीची भाजी तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल, एकदा आणून अशा पद्धतीने बनवून बघा। तर ही भाजी आता मी बारीक कापून घेतलेली आहे, धुवून घेते आणि साईडला पाणी नितळायला ठेवून देते। तर इथे एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 1-1.5 चमचा इथं तेल टाकलेलं आहे। तेल छान असं गरम झालं, त्यामध्ये इथं मी 1 चमचा जिरे टाकलेले आहेत आणि लसूण आणि हिरवी मिरची असं मी हे पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि तेलावर चांगलं अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे। जिरं लसूण मिरचीची पेस्ट चांगली खरपूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं, त्यामुळे भाजीला छान अशी टेस्ट येते। तर अशा पद्धतीने बघा, मस्त असा खरपूस रंग आलेला आहे आणि त्यामध्ये मी इथं हळद टाकून घेतलेली आहे थोडीशी। तर जिरे मोहरी नाही टाकायची, फक्त जिरे टाकलं तरीही चालेल। तर इथं बघा, आपण जी भाजी आहे ती धुवून अशा पद्धतीने नितळायला ठेवून दिली होती। पाणी सगळं नितळल्यावर ह्यामध्ये ही भाजी टाकून छान असं 2 मिनिटं मिक्स करायची आहे। नंतर अजून जी उरलेली आहे ती पिळून पाणी एकदम आपल्याला कोरडी करून ह्यामध्ये टाकून द्यायची आहे, त्यामुळे भाजीला कलर चांगला राहतो। तेलावर आधी परतून झाल्यावर मग नंतर ह्यामध्ये आपल्याला धुवून अशी डाळ टाकायची आहे मुगाची। तर इथं मी मुगाची डाळ जी आहे ना ती भिजायला ठेवली होती एक अर्धा तास किंवा 15-20 मिनिटं, तरीही भिजते चांगल्या प्रकारे। तर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, मीठ अगदी थोडंसं टाकलेलं आहे, कारण की मी मिरचीमध्ये आणि लसूण पेस्ट जी बनवली होती त्यामध्ये सुद्धा मीठ होतं। तरी बघा, इथं मी भिजवलेली डाळ टाकून घेते। अशा पद्धतीने मी इथं सगळी डाळ टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही पण अशीच तेलावर परतून घ्यायची आहे। 2 मिनिटं चांगल्या प्रकारे परतून झालेली आहे आणि मिक्सरचं भांडं ज्यामध्ये होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हे शिजायला ठेवणार आहे। अगदी थोडंसं, जे मिक्सरच्या भांड्याला मिरचीची पेस्ट लागलेली असती ती फक्त काढण्यासाठी पाणी टाकलेलं होतं। तरी तर झाकण लावून आपण छान असं आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे बघा। अजिबात कलर वगैरे काळपट आला नाही, मस्त हिरवागार असा कलर आलेला आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा मस्त अशी चविष्ट लागते, एकदा नक्की करून बघा। अजून 2-3 मिनिटं वाफ घेऊ आणि छान अशी आपली करडईची चमचमीत अशी भाजी तयार होईल। तर करडईची भाजी मस्त अशी सुक्की छान लागते, डाळ टाकून खूप मस्त लागते। तुम्ही ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खाऊ शकता। आणि डाळ जी आहे ती आपल्याला 80% शिजवायची आहे, जास्त शिजवायची नाही, त्यामुळे कसं जास्त शिजवलं की ते जास्तच मऊसर आपली डाळ तयार होते। तर बघा, किती मस्त आपली ही मस्त सुक्की अशी करडईची भाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे। त्यासाठी एक लाईक एक सबस्क्राइब नक्की करा आणि ही भाजी एकदा ट्राय करून बघा, कशी झाली कमेंट्स करून सांगा। आणि माझ्या चॅनलला असेच कनेक्ट राहा, असाच झटपट व पारंपरिक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकत असते। त्यासाठी साईडला दिलेल्या घंटीवर प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळून जाईल। असाच व्हिडिओ घेऊन भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।